नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्यासाठी फार्मर युनिक आयडी किंवा शेतकरी ओळखपत्र तुमचं तयार झालं आहे का? हे फक्त 1 मिनिटाच्या आत आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पाहता येते याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, आपला शेतकरी ओळखपत्र फार्मर युनिक आयडी तयार झाले आहे का नाही हे चेक करण्यासाठी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक दिली आहे। त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतील, त्यापैकी 2 नंबरचं ऑप्शन चेक एनरोलमेंट स्टेटस दिसत असेल, या 2 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी 2 ऑप्शन आलेले असतील, त्यापैकी आधार नंबर हे 2 नंबरचं ऑप्शन निवडायचा आहे। त्यानंतर खाली या बॉक्स मध्ये आधार नंबर टाकून चेक या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे आपले संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यामध्ये आपलं आधार नंबर दाखवलं जाईल, त्यानंतर शेतकऱ्याचे नाव दाखवलं जाईल, त्यानंतर अप्रूव्हल स्टेटस मध्ये माझे पेंडिंग दाखवत आहे। या ठिकाणी तुमचं जर फॉर्म अप्रूव्ह झालेलं असेल तर या ठिकाणी अप्रूव्हल दाखवलं जाईल। त्यानंतर तुमचं जर फॉर्म रिजेक्ट झालं असेल तर ते कोणत्या कारणामुळे झाले याचे कारण या ठिकाणी दाखवणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आपलं शेतकरी ओळखपत्र किंवा फार्मर युनिक आयडी तयार झालं आहे का नाही हे चेक अशा पद्धतीने करू शकता। तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।